नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वाचा प्रश्न पाहत आहोत। हा प्रश्न बोर्डाला पूर्वी दरवर्षी कंपल्सरी 8 गुणांना येत होता। कंपल्सरी 8 मार्काला प्रश्न विचारला जायचा। प्रश्न आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा। प्रश्न समजला? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एकदम पाठ करून ठेवायचा, पूर्ण याची तयारी करून ठेवायची। आता या सिद्धांताची आपण प्रस्तावना पाहू। सर्वप्रथम घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गॉसेन यांनी मांडला। सर्वप्रथम घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गॉसेन यांनी मांडला, म्हणून त्याला गॉसेनचा पहिला नियम असे म्हणतात। परंतु 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत सविस्तरपणे मांडला। किती साली? 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सविस्तरपणे मांडला, म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर अल्फ्रेड मार्शलच्या नावाने ओळखला जातो। सिद्धांताचं विधान पाहू। सिद्धांताचे विधान किंवा सिद्धांताची व्याख्या, नियम म्हणतो आपण, नियम, सिद्धांताचे विधान पहा। आता सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचंच विधान आहे, त्याबरोबर दुसरं बोर्लिंग यांनी एक विधान केलेलं आहे, ते पण मी एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे। आता मार्शल हे काय म्हणतात पहा, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास साठ्यात होणाऱ्या वाढी बरोबरच त्यापासून मिळणारे समाधान घटत जाते। प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सिद्धांताचं विधान नियम सांगितलाय। काय? इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास साठ्यात होणाऱ्या वाढी बरोबरच त्यापासून मिळणारे समाधान घटत जाते। सोप्या भाषेत सांगतो, आपण मागचा जो प्रश्न पाहिला होता, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध, त्यामध्ये आंब्याचं उदाहरण घेतलं होतं। उपभोक्ता जसजसं आंब्यांचं सेवन करीत, पहिला आंबा, दुसरा आंबा, तिसरा आंबा, काय होतं की तसतशी त्याला उपयोगिता मिळत जाते। बरोबर आहे का नाही? पहिला आंबा खाल्ला, दुसरा आंबा खाल्ला, तिसरा, आणि जसं तो आंब्यांचा उपभोग घेईल तसतशी त्याला उपयोगिता त्याची घटत जाते व शेवटी ऋण होते, असं आपण पाहिलं होतं। मग तेच सांगितलेलं आहे यांनी, मार्शल यांनी। इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, म्हणजे जसजसा उपभोग घेऊ, साठ्यात होणाऱ्या वाढी बरोबरच त्यापासून मिळणारे समाधान म्हणजे उपयोगिता घटत जाते। दुसरं सांगितलेलं आहे प्राध्यापक बोर्लिंग यांनी, सिद्धांताचं विधान बोर्लिंगचं, इतर परिस्थिती कायम असताना, हे वाक्य कंपल्सरी असतात सिद्धांतामध्ये। इतर परिस्थिती कायम असताना एका वस्तूच्या नगाचा जसजसा सलग उपभोग घेतला जातो तसतशी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते व शेवटी ऋण होते। विद्यार्थ्यांनो, मागचा प्रश्न आठवा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेतला संबंध। तो सीमांत उपयोगितेचा वक्र कसा होता? उपयोगिता कमी कमी होत गेली व शेवटी ऋण झाली। मग तेच सांगितलंय बोर्डिंगनी, काय? इतर परिस्थिती कायम असताना एका वस्तूच्या नगाचा जसजसा सलग उपभोग घेतला जातो तसतशी काय? सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते व शेवटी ऋण होते। उदाहरणार्थ काय? आंब्याचं उदाहरण घेतलं होतं। आंब्याच्या नगांचा सलग आपण उपभोग घेतला, सलग सेवन केलं, तर आपल्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते व शेवटी ऋण होते। आता सिद्धांताची आपण गृहीते पाहू। विद्यार्थी मित्रांनो, गृहीते म्हणजे काय? तर या गोष्टी आपण गृहीत धरल्याशिवाय सिद्धांत आपला खरा होत नाही। म्हणजे सिद्धांत आपला सत्य होण्यासाठी, खरा होण्यासाठी किंवा आपल्याला सिद्ध करण्यासाठी गृहीते धरावीच लागतात। ह्या गोष्टी गृहीते आहेत। आता पहिलं गृहीत आपण पाहू, विवेकशीलता
पा पा आता विवेकी म्हणजे चांगल्या विचाराचा, विवेकशीलता म्हणजे चांगल्या वृत्तीचा, चांगल्या वर्तनाचा, चांगल्या वागणुकीचा, चांगल्या विचारांचा. आता काय गृहीत धरलंय पहा, उपभोक्ता हा विवेकशील किंवा तर्कशुद्ध विचारांचा, चांगल्या वर्तणुकीचा असावा असे या सिद्धांतात गृहीत धरले आहे. तरच हा सिद्धांत अचूक ठरतो. दुसरं गृहीत धरलेलं आहे संख्यात्मक मोजमाप. मापन म्हणजे मोजमाप. पहा, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्येत मोजमाप करता येते. उपयोगिता ही संख्येत किंवा आकडेवारीत मोजता येते असे त्यांनी आपल्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. व हे गृहीत का धरलंय? आपण वैशिष्ट्ये पाहिली उपयोगितेची. सर्वात पहिला प्रश्न त्याच्यात काय होतं की उपयोगिता मानसशास्त्रीय संकल्पना आहे, तिची संख्येत मोजमाप करता येत नाही. आठवतंय? मग पण इथं गृहीत धरलं काय, याचं स्पष्टीकरण मार्शल काय म्हणतो, तर उपयोगितेचे संख्येमध्ये किंवा अंकामध्ये मोजमाप करता येते असे मार्शलने आपल्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर हा सिद्धांत आकृतीच्या साह्याने आपल्याला स्पष्ट करता येतो. पुढचं गृहीत आहे एकजिन्सीपणा. पहा, आपल्या सिद्धांताचे विधान काय आहे, उपभोक्त्याने जर एखाद्या वस्तूचे नग खायला सुरुवात केली, उपभोग घ्यायला सुरुवात केली, उदाहरणार्थ आंबा घेतलाय, तर समजा पहिला खाल्ला, थोडं पोट भरेल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, पण जसं पोट भरत जाईल तशी सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते व शेवटी ऋण होते. हे सिद्ध करायचंय आपल्याला. आता यात काय गृहीत धरलंय, एकजिन्सीपणा. उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूचा प्रत्येक नग हा रंग, रूप, आकार, चव इत्यादी बाबत एक जिन्सी म्हणजे सारखाच असला पाहिजे असे गृहीत धरले आहे. काय याचं स्पष्टीकरण काय आहे, उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूचा प्रत्येक नग हा रंग, रूप, आकार, चव इत्यादी बाबत एक जिन्सी म्हणजे सारखाच असला पाहिजे, तरच सिद्धांत खरा ठरेल. उदाहरणार्थ पहा, पहिला आंबा आंबट दिला व दुसरा गोड दिला तर सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वाढेल. मग आपला सिद्धांत खरा ठरेल का? नाही. काय सांगितलं, पहिला आंबा आंबट दिला तर सीमांत उपयोगिता डायरेक्ट घटेल. आपला सिद्धांत काय सांगतो, हळूहळू कमी होऊन ऋण व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ पहिला आंबा आंबट दिला व दुसरा गोड दिला तर सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वाढेल. म्हणून काय, वस्तूचे नग हे एकजिन्सी असावेत. पुढचं गृहीत आहे उपभोगात सातत्य. पहा, आंब्याच्या नगांचा उपभोग घेण्यास सुरुवात केल्यास उपभोगामध्ये सातत्य असले पाहिजे. आंब्याचे नग तुम्ही त्याचं सेवन करायला सुरुवात केल्यास म्हणजे उपभोग घ्यायला सुरुवात केल्यास त्या उपभोगामध्ये सातत्य असले पाहिजे. उदाहरणार्थ पहिला आंबा तुम्ही सकाळी खाल्ला आणि दुसरा संध्याकाळी खाल्ला तर सीमांत उपयोगिता घटणार नाही, तर वाढेल. दुसरं उदाहरण, तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, तुम्हाला थोडी चतकोर चपाती सकाळी दिली आणि डायरेक्ट संध्याकाळी दिली तर तुम्हाला सिद्धांत लागू होईल का? तुमची सीमांत उपयोगिता घटणार नाही. मग काय सांगितलंय, उपभोग घेतल्या तुम्ही जर उपभोग घ्यायला सुरुवात केली तर उपभोगामध्ये सातत्य असले पाहिजे, त्या नगांचं सलग सेवन केलं पाहिजे. पुढचं गृहीत आहे नगांचा आकार. उपभोग घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक नगाचा आकार हा योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ तहान लागल्यावर चमच्याने जर पाणी पिले तर सीमांत उपयोगिता घटणार नाही, उलट वाढेल. मग सिद्धांत चुकेल आपला. म्हणून काय सांगितलंय, नगांचा आकार योग्य असावा. उपभोग घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक नगाचा आकार हा योग्य असला पाहिजे. उदाहरण काय सांगितलं, तहान लागल्यावर चमच्याने पाणी पिले तर काय होईल, सीमांत उपयोगिता घटणार नाही, तर वाढेल. म्हणून नगांचा आकार योग्य असावा.
पुढचं गृहीत आहे स्थिरता. पहा आता याचं स्पष्टीकरण. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न, आवडीनिवडी, सवयी, फॅशन्स यासारखे इतर घटक स्थिर असावेत असे गृहीत धरले आहे. काय सांगितलं? उपभोक्त्याचे उत्पन्न, आवडीनिवडी, सवयी, फॅशन्स यासारखे घटक स्थिर असावेत असं गृहीत धरलं आहे. हे जर आपण गृहीत धरलं नाही तर आपल्या सिद्धांताला बाधा पोहोचेल. तसेच पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असे गृहीत धरले आहे. जर पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर धरली नाही तर काय होईल? सिद्धांताला बाधा पोहोचेल. कारण व्यक्तीला कितीही पैसा मिळाला तरी सीमांत उपयोगिता घटणार नाही, उलट वाढेल. म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असेही गृहीत धरले आहे. पुढचं गृहीत आहे विभाज्यता. उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूचे लहान लहान भाग करता आले पाहिजे. काय सांगितले? घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूंचे लहान लहान भाग करता आले पाहिजे. म्हणजेच ज्या वस्तूंचा तुम्ही उपभोग घेणार आहात, सेवन करणार आहात, त्या वस्तूचे लहान भाग करता आले पाहिजे. त्या वस्तूमध्ये विभाज्यता असली पाहिजे असं गृहीत धरलं आहे. तरच सिद्धांत खरं होईल. शेवटचं गृहीत आहे आपलं एकच गरज. पहा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतामध्ये किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतात एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे गृहीत धरले आहे. काय गृहीत धरलंय? एकच गरज भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो. एकच गरज भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असं गृहीत धरलंय. आता आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे स्पष्टीकरण पाहतोय. आता या अगोदर आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे विधान पाहिले, सिद्धांताची गृहीते पाहिली. आता सिद्धांताच्या गृहीतानंतर सिद्धांताचे स्पष्टीकरण द्यावे लागते. स्पष्टीकरण देताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक कोष्टक म्हणजे तक्ता म्हणजे सारणी. तर कोष्टक तयार करावं लागतं आणि त्यावरून आकृती काढावी लागते. साध्या कागदावर आकृती काढतात. आता मागच्या तासाला आपण प्रश्न पाहिला होता एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेतील संबंध. तर त्या ठिकाणी हेच कोष्टक होतं. हा वक्र आपण मागेच काढलेला आहे. तुम्हाला कसा काढायचा तो काढून पण दाखवलेला आहे, बरोबर. आता आपण काय करूया? आकृतीचं स्पष्टीकरण समजूया. पहा समजून घेऊ. हा वाय अक्ष आहे, हा एक्स अक्ष आहे. हा OY अक्ष जो असतो, OY अक्ष, या ठिकाणी आपण सीमांत उपयोगिताचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सीमांत उपयोगिता दाखवायची आहे. हा जो OX अक्ष आहे या ठिकाणी आंब्याचे नग दर्शविलेले आहेत. आलं लक्षात? आता आकृती कशी काढलेली आहे पहा. कोष्टक पहा. पहिल्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता 10 मिळते. हा पहिला आंब्याचं सेवन, एक आकडा. हे आंब्याचे नग असेच लिहिलेले आहेत. 1 2 3 4 5 6. हे पहा 1 2 3 4 5 6 7 हे आकडेवारी अशीच लिहायची. आंब्याचे नग. वाय अक्षावर काय? सीमांत उपयोगिता. आपण 2चं अंतर घेतलेलं आहे. 2 4 6 8 10. आलं लक्षामध्ये? 2चं अंतर. 2 4 6 8 10. हे झालं वाय अक्षावर काय? सीमांत उपयोगिता दाखवणार आहोत. आंब्याचे नग इथे दाखवलेले आहे. आलं लक्षात? पहिल्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता किती मिळते? 10. हे पहा हा 10चा आकडा आहे. हा 1. पट्टी लावा अशी सरळ आणि तो पॉइंट नोंदवा तिथे. पॉइंट हे करा. पहिल्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता 10. दुसऱ्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता किती? 8. हे पहा 8. तिसऱ्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता किती मिळते? हे पहा तिथे आहे 6. हे पहा 6. तिसऱ्या आंब्याचं सेवन केल्यावर सीमांत उपयोगिता किती मिळाली? 6.
चौथ्या आंब्याचा सेवन केलं म्हणजे उपभोग घेतल्यावर सीमांत उपयोगिता किती मिळते? 4. हे पहा, हा 4 आणि ह्या 4च्या इथं मधोमध बिंदू. 5व्या आंब्याचा उपभोग घेतला म्हणजे सेवन केले तर सीमांत उपयोगिता मिळते 2. हे पहा, हे 2, हे 5 याचे बिंदू. 6व्या आंब्याचा उपभोग घेतल्यावर सीमांत उपयोगिता मिळते 0. ह्या अक्षावर 0 असतो, हे काय 0. हे 6व्या आंब्याचा उपभोग घेतल्यावर सीमांत उपयोगिता 0 तिथेच. 7व्या आंब्याचा उपभोग घेतल्यावर 7वा सीमांत उपयोगिता किती मिळते? -2. हे पहा, खाली -2 आहे, इथे -2. हे पॉइंट गोल करण्याची आवश्यकता नाही, वक्र असा सरळ काढायचा. त्याला नाव द्या सीमांत उपयोगितेचा वक्र. आलं लक्षामध्ये? हे वेगवेगळे बिंदू जोडून सीमांत उपयोगितेचा वक्र तयार झाला. हा जो खालचा ऋण सीमांत उपयोगितेचा वक्र आहे ना, हा जो भाग इथे थोडस पेन्सिलने थोडस काळपट करून दाखवा. ऋण सीमांत उपयोगिता. ठीक आहे. आता आकृतीचं स्पष्टीकरण, सर्वात महत्वाचं स्पष्टीकरण पहा. आता आपण आकृतीचं स्पष्टीकरण पाहूया. सर्वात महत्वाचा भाग, आकृतीत OX अक्षावर आंब्याचे नग तर OY अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शविली आहे. आकृतीमध्ये OX अक्षावर काय? आंब्याचे नग आणि OY अक्षावर काय? सीमांत उपयोगिता दर्शविली आहे. दिलेल्या कोष्टकाच्या आधारे विविध बिंदू जोडून सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. दिलेल्या कोष्टकाच्या आधारे काय? वेगवेगळे बिंदू जोडले असता सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. पहा, उपभोक्ता जसजसा आंब्याच्या नगांचे सेवन करेल म्हणजे आंब्याच्या नगांचा उपभोग घेईल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, तशी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते व शेवटी ऋण होते. सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत येणारा किंवा घसरत जाणारा असतो. सीमांत उपयोगितेचा वक्र कसा असतो? डावीकडून उजवीकडे, हा असा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत येणारा किंवा घसरत जाणारा असतो. म्हणजे सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो व सीमांत उपयोगिता ही नेहमी धन, ऋण व 0 असते. सीमांत उपयोगिता धन, ह्या इथपर्यंत धन, या ठिकाणी 0 व खाली ऋण. सीमांत उपयोगिता ही नेहमी धन, ऋण व 0 असते. ठीक आहे. आता आपण सिद्धांताचे अपवाद बघूया. आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पाहतोय. आता विद्यार्थ्यांनो, आपण या सिद्धांतामध्ये सिद्धांताचं विधान पाहिलं म्हणजे नियम, त्यानंतर सिद्धांताची गृहीते पाहिली, गृहीतानंतर आपण स्पष्टीकरण पाहिलं, कोष्टक आणि आकृती व त्याचं स्पष्टीकरण. आता सिद्धांताचे अपवाद पहा. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही गोष्टीला अपवाद असतो तसा सिद्धांतालाही अपवाद असतात. पहिला अपवाद आहे छंद. पहा, वेगवेगळ्या देशांची नाणी, तिकिटे, दुर्मिळ चित्रे, चलन गोळा करणे हा एखाद्या व्यक्तीचा छंद असू शकतो. काय सांगितलं? वेगवेगळ्या देशांची नाणी, ठोकळे म्हणतो ना, वेगवेगळ्या देशांची नाणी, तिकिटे, दुर्मिळ चित्रे किंवा चलन गोळा करणे हा एखाद्या व्यक्तीचा छंद असू शकतो. आणि व्यक्ती जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नाणी असेल, तिकिटे, चलन गोळा करेल तसं त्याला या वस्तूंपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. त्यामुळे काय? उपभोक्त्याचा छंद हा या सिद्धांताला अपवाद मानता येईल. दुसरा आहे कंजूष व्यक्ती. पहा, समाजातील काही व्यक्ती या अतिशय कंजूष प्रवृत्तीच्या असतात. त्यांना कितीही पैसा मिळाला तरी पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कधीही घटत नाही तर वाढत जाते. आणि म्हणून काय? कंजूष व्यक्ती सुद्धा या सिद्धांताला अपवाद आहे. आता तिसरा आहे व्यसन. पहा, दारू पिणारी व्यक्ती जसजसं जास्तीत जास्त दारूचे सेवन करत जाईल तशी त्याला दारूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता वाढत जाते असे म्हटले जाते. परंतु काही अर्थतज्ञ म्हणतात की एखाद्या व्यक्तीने कितीही जरी त्याचं सेवन केलं तर ठराविक काळानंतर त्याची सीमांत उपयोगिता ही घटेलच. त्यामुळं व्यसन हा या सिद्धांताला अपवाद मानता येणार नाही.
पुढे आहे पैसा व मालमत्ता. पहा, काही व्यक्तींना जेवढा जास्तीत जास्त पैसा मिळेल तेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात त्याला पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता वाढत जाईल. पहा, परत एकदा सांगतो. पैसा व मालमत्ता, व्यक्तीला कितीही पैसा मिळाला किंवा कितीही मालमत्ता मिळाली तरी त्याला पैसा व मालमत्तेपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत नाही, या उलट ती वाढत जाते. थोडक्यात काय, पैसा व मालमत्तेपासून मिळणारी सीमांत उपयोगिता प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाते. पुढचा आहे सत्ता. पहा, सत्ता ही घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला एक प्रमुख अपवाद समजली जाते. कारण व्यक्तीला कितीही सत्ता मिळाली तरी सत्तेपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कधीही घटत नाही, उलट सत्तेपासून मिळणारी सीमांत उपयोगिता वाढत जाते. आता विद्यार्थ्यांनो, हे आहेत घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद. परंतु अर्थतज्ञांच्या मते हे जरी अपवाद सांगितले असले तरी खऱ्या अर्थाने घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला हे अपवाद नाहीत, आहेत तरी नाही, ते केवळ अपवादांचा आभास निर्माण करतात. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरची आपण टीका पाहू. वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी जी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर टीका केलेली आहे तर ती आपण टीका पाहूया. पहा, आता पहिली टीका आहे, उपयोगितेचे संख्येत मोजमाप करता येत नाही. आता पहा टीका काय आहे, उपयोगितेचे संख्येत मोजमाप करता येत नाही. पहा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये मार्शलने काय केलेलं आहे की उपयोगिता ही संख्येत किंवा अंकामध्ये मोजता येते असे गृहीत धरले आहे. आपण कोष्टकाद्वारे आकृतीचं स्पष्टीकरण केलं, बरोबर, अंक दाखवले ना. मग काय सांगितलं, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्येत किंवा अंकात मोजमाप करता येते असे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरले आहे. परंतु टीकाकारांच्या मते उपयोगितेचे संख्येत किंवा अंकात मोजमाप करता येत नाही. कारण उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, उपयोगिता ही एक अदृश्य किंवा अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे उपयोगितेचे संख्येत किंवा अंकात मोजमाप करता येत नाही. दुसरी टीका आहे अवास्तव गृहीते. पहा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये वस्तूचा एकजिन्सीपणा, आपण म्हणालो ना वस्तूचा एकजिन्सीपणा, सगळ्या वस्तू रंग रूप आकार चव याबाबत सारख्या असल्या पाहिजेत. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत वस्तूचा एकजिन्सीपणा, उपभोगात सातत्य, नगांचा योग्य आकार अशी अनेक अवास्तव गृहीते विचारात घेतलेली आहेत. त्यामुळे सिद्धांताच्या अचूकतेला बाधा निर्माण होते. टीकाकार काय म्हणतात की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात अनेक अवास्तव गृहीते विचारात घेतली आहेत, त्यामुळे सिद्धांताच्या अचूकतेला बाधा पोहोचते. त्यानंतर पुढचा आहे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असे गृहीत धरले आहे. परंतु टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीही स्थिर नसते. टीकाकार काय म्हणतात, पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कधीही स्थिर नसते, कारण पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाते. पुढची टीका आहे अविभाज्य वस्तू. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये वस्तूचे लहान लहान भाग करता आले पाहिजेत असे गृहीत धरले आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये वस्तूचे लहान लहान भाग करता आले पाहिजेत असे गृहीत धरले आहे. म्हणजेच काय, वस्तूमध्ये विभाज्यता असली पाहिजे असं सांगितलंय. परंतु टीकाकारांच्या मते गाडी असेल, टीव्ही असेल, फ्रीज अशा अविभाज्य वस्तूंना हा सिद्धांत लागू होत नाही, कारण या वस्तूंचे लहान भाग करताच येत नाही. शेवटचा आहे एकच गरज.
घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपभोक्ता एका वेळेस एकच गरज भागून उपयोगिता मिळवितो असे गृहीत धरले आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये काय, उपभोक्ता फक्त एका वेळी एकच गरज भागवतो आणि उपयोगिता मिळवतो असे गृहीत धरले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र जो उपभोक्ता असतो तो अनेक गरजा भागून उपयोगिता मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो असं टीकाकार म्हणतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आज आपला घटत्या सीमांत